नमस्कार. 10 एप्रिल 2026 ही तारीख शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची ठरली आहे, कारण याच दिवशी पीक पाहणीबद्दल एक मोठा शासन निर्णय आलाय. आता याचा नेमका काय परिणाम होणार आहे, काय बदल होणार आहेत, चला हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की या नवीन नियमांमुळे जमिनीच्या नोंदींमध्ये नेमकं काय बदलणार आहे. हाच प्रश्न सगळ्यांना पडला असेल, नाही का? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या सगळ्या बदलांचं सारं फक्त एका आकड्यात आहे, आणि तो आकडा म्हणजे 100%. अगदी बरोबर ऐकले. केंद्र सरकारकडून आता नवीन निर्देश आलेत आणि त्यानुसार खरीफ असो किंवा रब्बी दोन्ही हंगामांमध्ये पीक पाहणी आता 100%, हो 100% बंधनकारक झालीय. याचा सरळ अर्थ असा की आता प्रत्येक पिकाची नोंदणी करणं अनिवार्य आहे, त्यात कोणतीही सूट नाही. चला तर मग हा मोठा बदल नेमका काय आहे आणि सरकारला यातून काय साधायचंय हे जरा खोलात जाऊन पाहूया. तर 10 एप्रिल 2026ला जो हा निर्णय लागू झाला त्याच्यामागे एक मुख्य हेतू आहे, तो म्हणजे पिकांची अगदी अचूक आणि व्यवस्थित माहिती गोळा करणं. असं झालं तरच सरकारच्या ज्या योजना आहेत त्या जास्त प्रभावीपणे राबवता येतील. बरं, नियम तर नवीन आलेत, पण या नियमांमुळे आता प्रशासकीय यंत्रणेवर म्हणजे अधिकाऱ्यांवर कोणत्या नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत तेही पाहूया. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवर टाकण्यात आली आहे. आणि काम व्यवस्थित होतंय की नाही हे तपासण्यासाठी दर 15 दिवसांनी प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे, म्हणजे कामावर कडक नजर ठेवली जाईल. आता शेतकऱ्यांना या सगळ्या प्रक्रियेत मदत मिळावी यासाठी एक नवीन पदच तयार केलंय, पीक पाहणी सहाय्यक. म्हणजे प्रत्येक गावात तहसीलदार एका सहाय्यकाची नेमणूक करतील आणि त्यांचं काम असेल शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मदत करणं. आता या सहाय्यकांना जे मानधन मिळणार आहे ते आहे प्रत्येक प्लॉट मागे 10 रुपये. पण खरं सांगायचं तर हे मानधन वाढवून मिळावं अशी मागणी जोर धरतीये आणि सध्या त्यावर चर्चाही सुरू आहे. पण सगळ्यात महत्वाचं, ही सगळी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कशी आणि त्यांना मदत कशी मिळणार, तर त्याचीही काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी एक व्यवस्थित प्लॅन तयार आहे. यासाठी एक मोठी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. म्हणजे वर्तमानपत्रांपासून ते फेसबुक, व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियापर्यंत. इतकंच नाही तर कॉलेज, बस स्टँड आणि अगदी आठवडी बाजारात लाऊडस्पीकर लावून या योजनेचं महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल. उद्देश एकच, कोणीही या माहितीपासून वंचित राहू नये. आता अनेकांना पीक पाहणी ॲप वापरताना काही तांत्रिक अडचणी येतात, हे खरं आहे. पण त्यावर आता एक पक्का उपाय शोधलाय. ॲपमध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करून ते व्यवस्थित चालेल याची संपूर्ण जबाबदारी आता थेट जमाबंदी आयुक्तालयावर असणार आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. हे सगळं तर ठीक आहे, पण यातून शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष फायदा काय, त्यांचे हक्क कसे सुरक्षित राहणार, चला आता हेच समजून घेऊया. बघा, पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा, समजा अतिवृष्टी झाली किंवा दुसरं काही नैसर्गिक संकट आलं आणि पिकाचं नुकसान झालं, तर तुमच्याकडे जर अचूक नोंद असेल तर योग्य आणि वेळेवर नुकसान भरपाई मिळणं खूप सोपं होईल. दुसरा फायदा आहे पीक विम्याशी संबंधित. तुम्ही नोंदणी केलेली असेल तर पीक विम्याचा दावा करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि वेगवान होते, कारण तुमची ही नोंदणीच एक पक्का पुरावा म्हणून मानली जाईल. तिसरा फायदा पण तितकाच महत्त्वाचा आहे. कर्जमाफीसारख्या योजना किंवा इतर कोणतीही आर्थिक मदत यासाठी पात्र ठरणं खूप सोपं होऊन जाईल, कारण सरकारकडे तुमच्या पिकाची 100% खरी माहिती असेल. आणि चौथा फायदा म्हणजे सरकारच्या ज्या वेगवेगळ्या कृषी योजना असतात त्यांचा लाभ घेण्यासाठी ही पीक पाहणीची नोंदणी एक महत्त्वाचा निकष ठरू शकते. यामुळे योजनांचा फायदा थेट तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर या सगळ्या बदलांचा नेमका अर्थ काय किंवा त्याचं सार काय, चला ते एकाच वाक्यात पाहूया. थोडक्यात काय तर तुमची नोंद, तुमचा हक्क, म्हणजे तुमची अचूक नोंदच तुमचे सगळे हक्क आणि फायदे मिळवून देणार आहे. हे इतकं सोपं आहे. पण हे सगळं ऐकल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच की ही जी नवीन प्रणाली आहे ती खरोखरच शेतकरी आणि सरकार यांच्यामधलं अंतर कमी करू शकेल का, यावर विचार करायला नक्कीच हवा. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा.